केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण थर्मोडायनामिक्सचे प्रॉब्लेम बघतोय. त्यापैकी आता आपण तिसरा प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. प्रॉब्लेम काय बघा, कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय सांगितलंय, रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 मोल ऑफ आयडियल गॅस फ्रॉम व्हॉल्यूम 25 dm³ टू 30 dm³. म्हणजे आधी व्हॉल्यूम होता 25 लिटर, त्याच्यावरून आला तो 13 लिटरवर आला. म्हणजे व्हॉल्यूम तुम्ही कमी केलाय. कधी वेन द वर्क ऑब्टेनड इज, वर्क किती आहे 4862.4 जूल. मग तुम्हाला गिवन लिहावं लागेल. गिवन मध्ये सुरुवात करायची. गिवन मध्ये तुम्ही काय सांगू शकताय, V1 आधी V1 किती होता 25 dm³ सुरुवातीचा, आणि कॉम्प्रेस केल्यानंतर किती आला तो 13 dm³. तुम्ही समजून घ्या बरं का, कॉम्प्रेशन आहे का एक्सपान्शन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्रेशन असेल तर ऑब्व्हियसली सुरुवातीचा व्हॉल्यूम जास्त असतो, नंतरचा व्हॉल्यूम कमी असतो, हे समजायला पाहिजे. परत डब्ल्यू वर्क डन, डब्ल्यू इज इक्वल्स टू किती आहे तर 4862.4 जूल आहे. तुम्हाला वर्क डन हे जूल मध्ये ठेवून चालणार नाही अजिबात. तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागेल बार dm³ मध्ये. बार dm³ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला याला 100 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 2 पॉईंट इकडे सरकले म्हणजे किती येतं 48.62. आणि हे 4 घ्या नाही घ्या एवढा फरक पडत नाही. बार dm³ मध्ये कन्वर्ट केला. डब्ल्यू तुमच्याकडे आहे. आता पुढं तुम्हाला अजून काय करायचं आहे तर टू फाइंड. काय फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर प्रेशर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि फॉर्म्युला काय तर फॉर्म्युला W इज इक्वल टू -P डेल्टा V आपल्याकडे फॉर्म्युला आहे. म्हणजे काय करायचं आहे, W हा तुम्हाला बार dm³ मध्ये असायला पाहिजे, प्रेशर हा बार मध्ये असायला पाहिजे, आणि डेल्टा V हा dm³ मध्ये पाहिजे. तर आपल्याला कॅल्क्युलेशन करूया. तर कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय सुरुवात करणार आहे तर बघा, फॉर्म्युला आपल्याकडे आहे, त्यामध्ये प्रेशर काढायचं आहे. मी सुरुवातीला कसं करतोय तर प्रेशर इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होतं. मग डेल V म्हणजेच आपला काय असतो W इज इक्वल टू -P V2 V1 असा असणार आहे तो. मग आपण काय करूया तर सगळ्या व्हॅल्यूज पहिला पुट करून घेऊया. किती आहे W आहे तो 48.62 इज इक्वल टू मायनस प्रेशर माहित नाही किती येतो. पुढं V2 किती आहे तर V2 आहे तो V2 हा आहे तो 13 आहे. 13 मायनस 25 हे तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. मग तुम्ही काय करू शकता इथं तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही पुट केल्या तर प्रेशर काढायचं. प्रेशर काढण्यासाठी तुम्ही काय करायचं बघा, तर इथं हा 13 मायनस 25, मग हा मायनस आत गेला तर काय होईल तर तो प्लस होईल. प्लस 25 मायनस 13 होईल म्हणजे किती होईल 48.62 इज इक्वल टू प्रेशर. इथं 25 मायनस 13 किती येतोय तर 25 मधून 13 गेल्यानंतर 12 म्हणजे किती आला प्लस इंटू 12 आला. मग हा 12 इथं मल्टिप्लाय इकडे डिवाइड होतो. प्रेशर इज इक्वल टू 48.62 डिवाइड बाय 12. मग तुम्हाला बारीक 12 48 4.0 समथिंग 05 समथिंग आन्सर येणार आहे. आपल्याला इथं कळतं. पण तुम्हाला काही लोकांना लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन पाहिजे असते म्हणून मी लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं देतो. मग 48.62 चा लॉग किती येतोय 1.68 त्याचा लॉग आहे. भागाकार असल्यामुळे वजाबाकी करतो. 12चा लॉग येतोय. 12चा लॉग आहे 0.792 यांची वजाबाकी येते 0.6076 याचा आणखी लॉग बघायचा. तो आणखी लॉग येतो 4052 0 पॉईंट असल्यामुळे 4.052 म्हणजे प्रेशर जो तुमचा आला 4.052 बार आला. एवढं प्रेशर तुम्हाला मिळालं. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आपण 3 प्रॉब्लेमच्या 3 व्हिडिओ बनवल्यात. पहिल्यामध्ये W काढला होता, दुसऱ्यामध्ये व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला होता, तिसऱ्यामध्ये प्रेशर कॅल्क्युलेट केला होता. हे तिन्ही टाईपचे 3 प्रॉब्लेम इथं झाले. मी तुम्हाला थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युल्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. फॉर्म्युला आपला आहे तर W इज इक्वल टू -P डेल्टा V हा फॉर्म्युला आपण वापरतो. म्हणजेच W इज इक्वल टू -P V2 V1. आता हे कोण आहे तर W म्हणजे वर्क डन आहे, P म्हणजे प्रेशर आहे, V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम आहे, V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आहे. तर W वर्क डन हा तुम्हाला बार dm³ मध्ये येत असतो. त्यासाठी प्रेशर हे बार मध्ये लागतं आणि तुमचा डेल्टा V हा तुमचा dm³ मध्ये असायला पाहिजे. हा नॉर्मल फॉर्म्युला आहे. म्हणजे W बार dm³ मध्ये, प्रेशर बार मध्ये, डेल्टा V dm³ मध्ये. हाच फॉर्म्युला आपण असं पण लिहू शकतो, पण त्याची गरज तुम्हाला किती आहे तुम्ही समजून घेऊ शकताय. जूल मध्ये जर W पाहिजे असेल तर इथं जे प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिअर मध्ये असलं तर चालेल, आणि हे जे व्हॉल्यूम आहे ते मीटर क्यूब मध्ये पाहिजे. पण याची गरज तुम्हाला लागणार नाही आता.
तुम्ही कन्वर्ट करू शकता. का गरज लागणार नाही? साधं सोपं कारण आहे. जर तुम्हाला वर्क डन जूलमध्ये काढायचं असेल तर ह्या बार डेम क्यूब जे येईल ना त्याला तर तुम्ही 100 न मल्टिप्लाय केलं तर जे येणार आन्सर आहे ते जूलमध्ये येतं. म्हणजे बार डेम क्यूबच्या व्हॅल्यूला तुम्ही 100 न मल्टिप्लाय केला की जूलमध्ये आन्सर येतं. पण कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला जे काही युनिट्स ह्याचे आहेत ते फिक्स तेच घ्यावे लागतील, त्याच्यामध्ये चेंजेस करून नाही चालणार. डब्ल्यू हा तुम्हाला बार डीएम क्यूब मध्येच घ्यावा लागेल, प्रेशर हा बार मध्येच असायला पाहिजे आणि डेल्टा व्ही हा डीएम क्यूब मध्येच असायला पाहिजे, तरच हा फॉर्म्युला तुम्हाला एकदम परफेक्ट बसेल.